नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. झी मराठीवर तारिणी ही नवीन सिरियल येते आणि एव्हरग्रीन अशी अभिनेत्री आपण म्हणूया आपल्यासोबत आहे. हाय ताई, कशी आहेस? मला इंट्रोडक्शन किती भारी वाटलं. एव्हरग्रीन. हो, ॲक्च्युली बिकॉज नाव आय एम 35 ना, सो एव्हरग्रीनच म्हणायला लागेल. ही आत्ता तुम्हाला जे म्हणाले त्याच्यावर विश्वास बसलाय. थँक्यू सो मच, व्हेरी स्वीट ऑफ यू. थँक्यू. तर एक वेगळं काहीतरी परत एकदा तुझ्याकडून बघायला मिळणार आहे. आम्ही एक्सायटेड आहोतच, पण असा काहीतरी एक ऑरा आहे त्या कॅरेक्टरमध्ये आणि तो तू कसा कॅरी करतेयस किंवा कितपत मजा येते तुला ते करताना? मला असं वाटतं की प्रत्येक मी जे कॅरेक्टर करत आले ना आजपर्यंत, सुदैवाने डेली सोप असूनही त्या प्रत्येक कॅरेक्टरचा ऑरा इतका वेगळा होता. त्याची पार्श्वभूमी इतकी वेगळी होती, त्या कॅरेक्टर्सचा प्रवास इतका वेगळा होता की मला आय थिंक हे सौभाग्य आहे माझं की डेली सोप असूनही मला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स करायची संधी मिळाली जी झी मराठीने दिली. पण त्याचबरोबरीने ते तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त पटीने रिसीव्ह झाले ऑडियन्सकडनं. टी व्ही सिरियल किंवा टी व्ही सिरीज म्हणल्यावर 1-1.5 वर्ष सातत्याने मला त्या कॅरेक्टरसाठी प्रेम मिळत राहिलं. आणि तेवढंच काय, म्हणजे आता खुलताला झाली 9 का 10 वर्ष. त्यानंतरसुद्धा आज मला जेव्हा तुम्ही मोनिका ना म्हणून मला जेव्हा लोक ओळखतात, तेव्हा मला आय थिंक म्हणजे मी कायम ऋणी राहणार आहे झी मराठीची एस्पेशली. कारण त्यांनी इतके सुंदर कॅरेक्टर्स माझ्या पदरी पाडले, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि सातत्याने आता 4थ्या वेळेला ते माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. सो आय ओ ऑल ऑफ माय करिअर टू झी, आय थिंक. येस, नक्कीच. तर ह्यावेळी आम्ही बघितलं आहे तुला की आता मघाशी आम्ही पाहिलं की तुझी फॅमिली आहे, पण अशी एक स्त्री एवढ्या सगळ्यांना ऐशोआरामात जगायला लावतीये किंवा ते तू करतेयस, पण तुझीही बॅक काहीतरी स्टोरी आहे की ज्याच्यात खूप स्ट्रगल आहे, एक दिसतंय. पण तू जे कॅरी करतेयस, हे जे मनात एक आणि वावरणं एक, ह्याच्याबद्दल काय सांगशील? म्हणजे कितपत करताना काय गोष्टी तू नाही का, म्हणजे आपण ॲक्च्युली आपली स्टोरी एक वेगळी आहे कॅरेक्टरची, पण आपण जे वावरतोय किंवा सांभाळतो त्याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की त्याची मला सवय आहे. हो. आणि त्याचं कौतुक आहे मला. कारण आपल्या आयुष्यात काय घडतंय हे समोरच्या माणसाला न कळू देणं ही कला आहे. ती कला सगळ्यांमध्ये नाही. बरं, ते लपवून ठेवण्याची वृत्तीसुद्धा सगळ्यांची नसते. सम पीपल वुड वॉन्ट टू एनकॅश बीइंग अ इमोशनल विक्टिम, पण ते मला पटत नाही. सो खूपशा गोष्टी आहेत ज्या अभिज्ञा कौशिकीशी रिझेंबल करते. एखादी अशी गोष्ट जी तू आजही पटकन सांगशील की हे आमच्यात खूप रिलेट झालं किंवा जे मी म्हणते ते की इमोशनल विक्टिम न प्रेझेंट होणं, आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट. कारण मला असं वाटतं की आपला जो प्रवास आहे ना, तो आपल्याला खडतर वाटतच असतो. पण मी या मताची वैयक्तिक अभिज्ञा म्हणून आणि आय एम व्हेरी शुअर कौशिकी म्हणून सुद्धा ती ह्याच्याशी सहमत आहे की इतरांचा प्रवास किती खडतर आहे ह्याची आपल्याला कल्पनाही नाही आहे. पण तुम्ही स्वतःची डिग्निटी ठेवणं, त्याच्याबद्दल फार गवगवा करून सिम्पथी मिळवण्याचं काम न करणं, पण सातत्याने त्याला आपलं बळ बनवून आपल्या कामात त्याचा वापर करणं, आपल्या सक्सेसमध्ये त्याचा वापर करणं, हे सगळं कौशिकी आणि अभिज्ञामध्ये सामान्य आहे. म्हणजे आय रिझेंबल दॅट. हो. आणि तो मला असं वाटतं प्रत्येक सक्सेसफुल स्त्रीचा असावा. कारण सक्सेस मीन्स 1 सक्सेस मीन्स 10,000 फेलियर्स. ते 10,000 फेलियर्स तुम्हाला न दाखवणं ही माझी कला आहे, पण त्या सक्सेसचा खूप बाऊ न करणं ही माझी कला आहे. येस, नक्कीच. ही सिरियल काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे, यात काही शंका नाही आहे. तारिणी, तर तुझ्या लाईफमध्ये
तारिणी म्हटल्यावर किंवा हे सिरियलचं नाव बघितल्यावर तुझ्या पटकन माइंडमध्ये काय आलं किंवा काहीतरी वेगळेपण आहे किंवा तुझ्या आयुष्यातली तारिणी कोण आहे? मी तुला सांगू, जेव्हा मी तारिणी हे नाव ऐकलं ना, तेव्हा माझ्यासमोर मला देवीचं चित्र दिसलं. हां, आणि हे मी अजिबात आत्ता हे तू विचारलंस म्हणून मी सांगते की जिला असे म्हणजे एका हातात त्रिशूळ, एका हातात तलवार, एका हातात अजून अवजारं जी काही असतील ती, आणि सिंहाच्या ह्याच्यावर म्हणजे सिंहावर बसलेली विराजमान अशी मला एक देवी दिसली. आणि जेव्हा प्रोमोमध्ये मला अंगावर काटा आला. सिरियसली मला हे ऐकून सिरियसली, कारण मला असं झालं की कुठेतरी आपण म्हणतो ना की प्रत्येक वेळेला जेव्हा एखादं पात्र तुमच्याकडे येतं ना, त्याच्या मागे खूप द युनिवर्स इज मॅनिफेस्टिंग अ लॉट ऑफ थिंग्स, किंवा खूप अशा गोष्टी तुमच्या अपरोक्ष घडलेल्या असतात की ज्या तुमच्या फेवरमध्ये घडत असतात, आणि ते कॅरेक्टर तुमच्यापर्यंत आणलं जातं. कितीही रिजेक्शन्स आले, कितीही अडथळे आले, तरी ते तुमचंच असतं. ती वेळ आणि मेहनत एकत्र आली. करेक्ट. आणि तेच ह्या बाबतीत घडलं. कारण मला एक वेगळं कॅरेक्टर करण्याची भयंकर इच्छा होती. मला नकारात्मक भूमिका न करण्याची इच्छा होती 100%. आणि एक मला एवढंच होतं की मला एक ताकदीचं कॅरेक्टर पाहिजे, ज्याच्यात मला रटाळ गोष्टी करायच्या नाही आहेत. मला एक छान वेगळ्या प्रकारचा ग्राफ लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे की अभिज्ञा हेही करू शकते. आणि त्याच वेळी त्या क्षणी मला दे रोप्ड मी इन टू दिस. सो इट इज अ ॲब्सल्यूट युनिवर्स की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवणं भागच आहे. येस, आणि ते नक्कीच म्हणजे म्हणतात नक्कीच सफल होणार आहे, त्यात काही वाद नाही आहे. आता आम्हाला मगाशी ना एक छोटीशी अशी गोड तुझी मुलगी आहे आणि तिला तू इंट्रोड्यूस करताना इतकी तू इमोशनल झाली होतीस, इतकी अटॅच तिथेच दिसत होती. काय सांगशील, इतकं कनेक्ट व्हायला झालं का इतक्या कमी वेळात? अगं ॲक्च्युली काय माहिती आहे, लहान मुलं हा माझा ड्रॉबॅक आहे. म्हणजे मला भयंकर आवडतात लहान मुलं. आणि ॲक्च्युली ते कॅरेक्टरच तसं आहे अगं. कारण तू विचार कर ना, आपली स्वतःची मुलगी जर का असेल आणि तिला ऐकू येत नाही, तिला बोलता येत नाही, पण ते तसं लहानपणापासून नव्हतं, ते आत्ता झालं आहे, ते किती घाव करत असेल एका आईवर. तू विचार किती घाव करत असेल. म्हटलं की एवढी मोठी गोष्ट काहीतरी घडली आहे मागे आणि ती आपल्याला एक ऑरा वेगळा. एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्यात सुद्धा मी जेव्हा तिच्याबरोबर सीन्स करते ना, तेव्हा सुद्धा मला असं पाणी येतं, पण मला ते कंट्रोल करायचं आहे. तेच तर ती आहे मजा की मी इमोशनल आहे, 100% आहे, पण माय इमोशन शुड नॉट ओव्हरराईड द जर्नी दॅट आय एम गोइंग थ्रू. ते तू जसं काय म्हणशील त्या छोट्या कॅरेक्टरला, तू जसं काय नाव देशील, तू असं क्यूट जे तुला रिलेट करते एक अभिज्ञा म्हणून, छोटंसं तिचं तुझं एक तिला सेटवर आल्याला की पटकन तिच्याकडे बघितलं मन्या म्हणते मी तिला, म्हणजे माझी आई मला म्हणते ते मी तिला म्हणते. ऐक आणि आपसूक येतं ते. म्हणजे मला एवढं ऐकायची सवय आहे माझ्या आईमुळे, मन्या की ते सवय येतं मन्या इकडे वगैरे, माझं तेच म्हणलं जातं. आणि म्हणजे माझं प्रत्येक सिरियलमध्ये एक लहान मूल माझ्या आजूबाजूला असतंच, हे 100% आहे. पण त्याच्याशी अटॅचमेंट तर वेगळ्या लेवलची होते ग माझी. कारण मी ह्या विचाराची आहे अभिज्ञा म्हणून की मला फक्त तेवढ्यापुरतं नातं मला नाही ठेवता येत. कारण मी कनेक्ट जर झाले तर मग ती मी आयुष्यभरासाठी होते, पण जर नाही झाले तर मी नाही होत, प्रश्नच नाही. बिकॉज आय एम प्रोफेशनल. आपण तेवढी बाउंड्री समोरच्याला हवी असेल तर आपण सुद्धा ठेवणं ते गरजेचं आहे. पण जर का मला समोरनं अटॅचमेंट मिळायला लागली तर मी भयंकर कनेक्ट होते. मी ती काय गोचिड आहे मी त्या बाबतीत, इमोशनल गोचिड. येस, तुझा असा प्रवास बघायला आम्ही सगळेजण उत्सुक आहोतच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. जे होणार आहे ते कमाल होणार आहे, यात काही शंका नाही आहे. पण तुझ्यावर जे प्रेम करतात त्या प्रेक्षकांना तू जाता जाता काय सांगशील? जाता जाता मी फक्त एवढंच सांगेन, तुम्ही प्रत्येक माझ्या भूमिकेवर भयंकर प्रेम केलं आहे प्रेक्षको. आज जी अभिज्ञा भावे आहे, तिला जे नाव मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या कृपेने आहे. आणि कौशिकी या माध्यमातून सुद्धा
मी पूर्णपणे 100% किंबहुना 1000% देण्याचा प्रयत्न करणार आहे कौशिकी या कॅरेक्टरसाठी. त्याच्यावर पण तेवढंच प्रेम करा, तारिणीवर प्रेम करा आणि बघायला विसरू नका तारिणी. सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता आपल्या झी मराठीवर. आणि माझ्यावरचं प्रेम अधिक वाढू दे. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.